उत्तम डॉक्टर उत्तम आणि नॉन सेकंडवर डॉक्टर शरद यादव. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुकेश चंद्रा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 6 ओव्हरची मॅच. लेट्स प्लेचा इशारा केला जातोय डॉक्टर विनोद भगत यांच्याकडून. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डॉक्टर मुकेश चंद्रा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल या मॅचचा. पहिला बॉल अगदी डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. एनएमआय टीम गोलंदाजी करत असताना वेडा क्रिकेट टीम आपल्याला पाहायला मिळते. वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन हा संघ. या बेसिकली ऑन साइडला फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. फक्त एक धाव कंप्लीट झालीत. एका धावाने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. 2 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळाला. आज तब्बल 7 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या निमित्तानं. कुठला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल का त्याकडे लक्ष असेल. इथे मोठा फटका लगावला जातोय मिड विकेट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय डॉक्टर शरद यादवच्या बॅट मधून. पहिला षटकार. शरद यादव यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिला षटकार 8 धावा. आखो टप्प्याचा बॉल स्विच हिट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पुन्हा एकदा बॅटर डॉक्टर शरद यादवच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागली. चांगली सुरुवात वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन वेडा टीम कडून. टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागलेत. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण. राहुल उलवेकर आमचे परम मित्र आहे. एक क्लीन अँड नीट टेलिकास्ट केली जाते आणि प्रत्येक वेळेस डॉक्टर प्रीमियर लीगमध्ये हे टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या स्मार्टफोनवर असेल, LED स्क्रीनवर असेल, लॅपटॉपवर असेल. ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकतो. ही मेमरी आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे चॅनल देखील कमालीचं टेलिकास्ट करतोय. मोठी अपील केली आहे. माझा आत्मविश्वास तितकाच कमी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि कॅच ड्रॉप होत असताना झेल सुटलाय. अशा चुका मागच्या मॅच मध्ये VNDA संघाने केला आणि त्याचा मोबदला भरावा लागला. आणि आता मात्र NMI टीम तेच करत असताना कॅच ड्रॉप झाली आहे. सेट बॅट्समन शरद यादवला बाद करण्याची संधी होती पण ती गमावली आहे. एक धाव मिळते. 2 धावा काढल्यात. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागलेत.
पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, धावचीची संधी आहे, काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण. आज NMIच्या दोन्ही टीम कडून सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इंजिन गरम होईल, जसं ऊन वाढेल ना तसं मात्र सोलर प्रमाणे काम केले जाईल. तर रनआउटची संधी होती ती गमावली आतापर्यंत. पाहू शकाल धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 16 धावा. बॅटिंग करत असताना टीम वेडा वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन हा संघ आहे, त्याचबरोबर NMI फायटर्स, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. गणपत शेठ तांडेल मैदान, हे मैदान म्हणजेच नवी मुंबईत वन ऑफ द फायनेस्ट मैदान मानलं जातं. आणि साऊंड क्वालिटी जर पाहिलं तर ठकोबा साऊंड क्वालिटी, आमचे परममित्र रवींद्र म्हात्रे यांचा हे साऊंड सिस्टीम आहे. खूप चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टीम पाहायला मिळते, ऐकायला मिळते. आणि आज याच मैदानामध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. शरद डॉक्टर शरद यांना जर बात केलं तर डॉक्टर दीपक जाधव यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विनीत मिश्रा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. बघा, डॉक्टर शरद यादव यांना बात केलं डॉक्टर दिलीप यादव यांनी, तर शरद मिश्रा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला सामना स्पीडअप करा. हॅलो विघ्नेश सर, आज खरंच सुमार क्षेत्ररक्षण झालेलं आहे आतापर्यंत दोन्ही टीमकडनं. पण आता पाहूया, आणि दीपक जाधव पहिला चेंडू घेऊन येतोय. बघूया आता काय होतंय, काय घडतंय या ओव्हरमध्ये, आपण नक्कीच पाहूया. दीपक जाधव पहिला चेंडू घेऊन येऊन, आणि हा हवेत उडालेला घेऊ शकतो का, आणि हा परत एकदा जीवदान शरद यादव सारख्या खेळाडूला मिळालेलं हे दुसरं जीवदान. शरद यादव किती महागात ठरतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी दीपक कडनं. हवेत उडालेला झेल चौकात येऊन गेलाय. दुसरा चेंडू घेऊन शरद यादवचं नाव ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये खूप मोठं आहे. तडाखेबाज असा फलंदाज. त्याच्या फलंदाजीने सगळ्यांनाच मोहित केलेला. पुढचा चेंडू घेऊन येतोय दीपक, आणि हा चेंडू वाईडचा इशारा, अंपायर सरांकडनं वाईडचा इशारा. काय घडतंय या ओव्हरमध्ये, पहिल्या चेंडूने घडवलं होतं पण क्षेत्ररक्षणामुळे बिघडलंय. आता बघूया दुसरा चेंडू. हा परत एकदा मारला चेंडू, कॅच होऊ शकतो, आणि हा घेतलेला झेल अतिशय उत्तम असा झेल घेतलाय. आणि 500 रुपयाचं प्राइज विनीत मिश्राकडनं दीपक जाधव यांना देण्यात येणार आहे. खूप मोठा मासा गळाला लागलेला आहे, आणि ज्याला 2 जीवदान भेटले होते त्या जीवदानाचा फायदा मिळतोय का, NMI फायटर्सला किती त्रास होतोय पण त्या त्रासातून मुक्त केले ते दीपक जाधव या गोलंदाजाने. त्या गोलंदाजाचं खरंच कौतुक या ठिकाणी करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत डॉक्टर देवेंद्र पाटील, यांनी 2 विकेट घेतलेत, आणि ते पर्पल कलरचे मानकरी ठरलेले आहेत. तर थोड्याच वेळात त्यांना आम्ही स्टेजवर बोलूया. उत्तम असं यष्टी रक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. डॉक्टर तेजस कोळपे पाटील
डॉक्टर तेजस कोळपे पाटील यांच्या प्रत्येक कॅशला डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडनं 100 रुपयाचं प्राइज लावण्यात आलेलं आहे. नवीन फलंदाज आलेले डॉक्टर हर्षद, बघूया काय चमत्कार घडवत आहेत. हा टोलवण्याचा प्रयत्न बघूया आता. लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. सागर यांचं उत्तम असं क्षेत्ररक्षण. हर्षद यांना माहिती आहे की दुसरं षटक चालू आहे आणि या ठिकाणचा खेळ त्यांनी पाहिलेला आहे. 2 वर्षापूर्वी सुद्धा अतिशय तुफान अशी फटकेबाजी आपल्याला इथे पाहायला भेटलेली, त्यामुळे या ग्राउंडचं वातावरण त्यांना माहिती आहे. परत हा मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेली. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. पाहूया काय होतंय पुढच्या चेंडूवरती. डॉक्टर उत्तम आणि डॉक्टर हर्षद हे आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हा परत एकदा हलकासा कट आणि ही नजाकत अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण डॉक्टर गोपी पाटील यांच्याकडनं. डाव्या हाताचं क्षेत्ररक्षण, डाव्या हाताने उत्कृष्ट असा झेल आणि तितकंच उत्कृष्ट अशी कीपिंग आपल्याला डॉक्टर तेजस कोळपे पाटील सरांकडनं पाहायला भेटलेली आहे. खरंच सगळ्यांना वाटेल या संघाचं खूप कौतुक होतंय, पण खरंच हा संघ दररोज मैदानावर उपस्थित असतो. हा परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न, हलकासा कट. या साईडनी कुठे धावा निघतात या डॉक्टर हर्षद आणि डॉक्टर उत्तम यांना माहिती आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. आणि पर्पल कलरचा जी कॅप आहे त्याचा मानकरी या ठिकाणी ठरलेला आहे डॉक्टर देवेंद्र पाटील. आणि ते देवेंद्र पाटीलला ती मानाची कॅप देण्यासाठी मी डॉक्टर बागुल सर यांना विनंती करतो की त्यांनी ती कॅप द्यावी. पर्पल कॅप आपल्याकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप याचं पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. जो गोलंदाज आणि फलंदाज जास्त रन जास्त विकेट त्यांना ती कॅप. पुढचे बॉलर आहेत डॉक्टर अनिश ठाकूर, अपेक्स हॉस्पिटल बॅसिल. जर अनिश ठाकूर यांनी हॅट्रिक घेतली तर डॉक्टर रमाकांत यादव यांच्याकडनं 50,000 रुपयाचं पारितोषिक, 5,000 रुपयाचं पारितोषिक. रमाकांत यादव यांच्याकडनं 5,000चं पारितोषिक, जे की त्यांनी कालच डिक्लेअर केलेले. जर हॅट्रिक घेतली तर 5,000चं पारितोषिक डॉक्टर अनिश ठाकूर या सरांना. आतापर्यंत सर्व संघांना विनंती आहे की नाश्ता ज्यांचा राहिला असेल त्यांनी करून घ्यावं, कारण की आता जेवणाची वेळ होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे. बघूया आता पुढचा चेंडू. हा मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मारलेला चेंडू. उत्तम असं क्षेत्ररक्षण डॉक्टर सिंग यांच्याकडनं. नवीन NMI मध्ये नवीन दाखल झालेला हा खेळाडू, लेफ्ट आर्म बॅट्समन. सुंदर अशी गोलंदाजी. परत मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा, आउट. उत्कृष्ट अशी यष्टिरक्षण भेटलेलं आहे. परत एकदा 100 रुपये तेजस कोळपे पाटील सरांच्या खात्यावरती जमा होणार आहेत डॉक्टर कृष्णा यांच्याकडनं. उत्तम, डॉक्टर उत्तम हे आउट झालेले आहेत आणि पुढचे फलंदाज आहेत डॉक्टर रवी. आज सूर्यही तितकाच तळपतोय, घामाच्या धारा बरसवतोय, तसंच आता रवी काय करताय ते आपल्याला पाहायचंय. संघाला डॉक्टर रवींद्र नाव आहे. रवी आणि इंद्र यांचं मिश्रण रवींद्र. तर आपण पाहूया की आज त्यांच्या बॅटिंग मधून आपल्याला काय पाहायला भेटतंय. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. विघ्नेश सर बोललेच होते, जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं फिल्डिंग मधली सुद्धा धार वाढत जाईल आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे.
हा परत एकदा टोललेला चेंडू. बॅकअप सुद्धा सुंदर असं ठेवलेलं आहे आणि या षटकामधील हा बघूया काय होतंय आता. होतोय का आणि हा कॅच. डॉक्टर सागर नागोलकर यांनी घेतलेला हा सुंदर असा कॅच. यांनी घेतलेला हा कॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे आणि सरांना 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. एक स्टंपिंग आणि एक कॅच. DJ 80-19 चा माहोल. सगळेजण 40 पार आहेत त्यामुळे हे गाणे सगळ्यांनाच आवडणार. बघूया पुढचा चेंडू. अनिश ठाकूर यांच्या गोलंदाजाने मारलेला हा फटका बघूया काय देऊन जातोय. डॉक्टर मनोज कोटाळे पाटील यांचा पाठलाग पण पाठलाग पडला कमी आणि चौकार भेटलेला आहे वेदा या संघाला. डॉक्टर धनेश यांच्या माध्यमातून मिळालेला हा चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 ही धावसंख्या. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहेत आणि आतापर्यंत पडलेले आहेत 3 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. 3 ओव्हर 32 रन 3 विकेट. आता एंड चेंज होणार आहे. आपण 360 हे ग्राउंड तांडेल मैदान आपण बुक केलं. ज्यावेळेस मैदान बुक केलं त्याच वेळेस लक्षात आलं की जे आता एंड चेंज झालेलं आहे त्या ठिकाणावरनं बरेच फटकेबाजी मागच्या वर्षी पाहायला भेटली आणि या वर्षीही पाहायला भेटते. तर त्यामुळे फक्त फलंदाजालाच वाव न मिळता गोलंदाजालाही वाव मिळावा म्हणून 3-3 ओव्हरचं हे आपण जे शिफ्टिंग आहे ते केलेली आहे. आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 बॉलर आलेले आहेत. डॉक्टर सूर्यकांत माने पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत. सूर्यकांत माने उर्फ पॉली या नावाने जगप्रसिद्ध असे आहेत ते आणि उत्कृष्ट असं गोलंदाजी आतापर्यंत बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी केलेले. NDF मध्ये शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार मारून त्यांनी कप मिळवून दिलेला आहे. आणि माझ्या बॅगमध्ये इथे बॅग आहे त्याच्या आतमध्ये बघ. नाही ऐक ना ते शूज क्षेत्ररक्षण लावलेले पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत ते बाहेर राहतील. पॉवर प्लेचं षटक डॉक्टर सूर्यकांत माने आणि डॉक्टर सूर्यकांत माने तयार. डॉक्टर रवींद्र ते सूर्यात हे रवी दोघांच्या नावात आपल्याला. आणि हा टोलवलेला चेंडू बघूया कॅच होतोय का पण नाही. आणि हा काय होतंय काय बिघडतंय आणि अडवलेला आहे चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. डॉक्टर मनोज कोटाळे सरांकडनं त्यांनी चौकार अडवलेला आहे पण 3 धावा देऊन गेलेले आहेत. कॅचचा प्रयत्न त्यानंतर थोडं क्षेत्ररक्षण खराब झालं त्या क्षेत्ररक्षणाचा फटका NMI फायटर्स या संघाला पडलेला आहे.
दुसरा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर सूर्यकांत माने. हा टोलवलेला चेंडू आणि हा हवेच्या वेगाने बाहेर गेलेला षटकार. ज्यावेळेस एंड चेंज होतो त्यावेळेस मिळतो षटकार आणि चौकार. आणि ह्या चेंडूवर मारलेला उत्तुंग आणि उत्कृष्ट असा निदान डायग्नोस्टिक षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. स्पर्धा म्हणले की प्रायोजक आले, आयोजक तर असतातच, पण प्रायोजक खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्या प्रायोजकांमुळेच ही स्पर्धा यशस्वी करू शकतो. नक्कीच आमच्या सर्व प्रायोजकांचं आम्ही मनापासून स्वागत पण करणार, आभार पण मानणार, कारण की त्यांच्यामुळेच ही अशी उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. हा परत एकदा टोलवलेला चेंडू, बघूया काय होतंय. पण परत एकदा वन बाउन्स चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर 3 स्ट्राइक चेंज, षटकार आणि आता हा चौकार. 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. हे पॉवर प्लेचं षटक खूप मजेदार असणारे, खूप या षटकामध्ये घमासान असणारे, कारण की 3 ओव्हर खूप शांतपणे खेळलेले फलंदाज या 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या ओव्हरवरती नक्कीच तुटून पडणार, यात काही शंकाच नाही आहे. बघूया पुढचा चेंडू काय घेऊन येतोय. हा परत एकदा टोलवलेला चेंडू, बघूया काय होतंय. आणि हा सुद्धा देऊन जाणार चौकार. काय बॅटिंग आहे. तुम्ही हा परत एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू, बघूया काय होतं. फिल्डिंग होते का. आणि हा परत एकदा मिसफिल्ड झालेली आहे. किती रन यात भेटू शकतात पाहायला मिळेल. आणि 3 धावा या ठिकाणी पाहायला भेटलेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3, 6, 4, 4 आणि 3 शेवटचा चेंडू या षटकामधला. परत एकदा मारलेला चेंडू. दोन्ही बॅटरनी ठरवलेलं आहे की काय करायचंय आपल्याला, म्हणून रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या तळपत्या उन्हात आपल्याला पाहायला भेटते. आणि खरंच कौतुक या दोन्ही बॅटरचं करावं लागेल. डीजे अंपायर सरांचा इशारा आलेला आहे की एक शॉर्ट रन आहे, त्यामुळे या शेवटच्या चेंडूवरती मिळालेले आहेत फक्त 1 रन. तो शॉर्ट रन आहे, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 53. 3 विकेट. अतिशय उत्कृष्ट असं आपल्याला इथं बॅटिंग पाहायला भेटली. दोन्ही बॅट्समनकडनं 20 धावा या 4थ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आणि सर्व संघाला विनंती आहे की 3 ओव्हर नंतर 4थ्या, 5व्या, 6व्या ओव्हरला तुम्ही ग्राउंडमध्ये पाणी देऊ शकता ते बॅटर्सला, कारण की खूप थकवा येणार आहे. त्यामुळे त्यासाठी मुभा आहे की तुम्ही ज्यावेळेस षटक संपेल त्यावेळेस ताबडतोब पाणी घेऊन जायचे आणि येताना जे क्षेत्ररक्षण करतात त्या प्लेयरला सुद्धा पाणी द्यायचे. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. बॉलर आहेत कॅप्टन, स्वतः कॅप्टन या ठिकाणी मैदानात उतरले. डॉक्टर अरुण कुचिक सर या संघाचा पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. आणि डॉक्टर अरुण कुचिक सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर आहेत रवींद्र, नॉन स्ट्राईकला आहेत धनेश. कुबेराचं नाव आणि कुबेराचा खजाना आज इथे लुटलेला आहे. त्यांनी धावांचा खजाना इथे लुटलेला आहे. तर खरंच दोघांचं खरंच कौतुक. परत एकदा मारलेला फटका.
कॉर्नरच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्याला तिथं पाहायला भेटलेलं आहे. सूर्यकांत माने यांच्याकडनं पहिल्या चेंडूवरती मिळालेला एक धाव. डॉक्टर अरुण कुचिक सर काय चमत्कार करतात. स्पिनर आहेत, आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकू शकतील का. आणि एसटी रक्षकाकडनं झालेले थोडीशी चूक, पण अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. फिरकीचा जादूगर आमच्या NMI संघामधला डॉक्टर अरुण कुचिक सर. डहाणूच्या संघाला नक्कीच आठवत असतील डॉक्टर अरुण कुचिक सर. हा परत एकदा मारलेला फटका. आपण फिल्डर तैनात, बघूया फिल्डिंग आणि सुंदर अशी फिल्डिंग तिथे झालेली आहे. बघूया किती रन्स मिळत आहेत आणि एक रनच्या धावेवरतीच सुखी समाधानी राहावे लागेल. तर 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूमध्ये मिळाल्यात फक्त 2 धावा. आम्हाला मारण्याचा प्रयत्न, हलकासा टटवलेला चेंडू डोक्यावरनं जाणार. आउटफील्ड खूप फास्ट, पण हा देऊन जाणार 2 रन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेली आहे डॉक्टर अरुण कुचिक सर. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. हा परत एकदा तोंडवलेला चेंडू, बघूया काय होतंय. पण हा मारलेला उत्कृष्ट असा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू चौकार देऊन गेला. या चेंडूवर किती धावा मिळत आहेत डॉक्टर दीपक, आणि अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट बघू द्या. आणि हा रनआउट. नक्कीच नक्कीच दाद द्यावी लागेल डॉक्टर दीपक यांचा उत्कृष्ट असा थ्रो. डॉक्टर अरुण कुचिक सर यांचं कलेक्शन DJ. नक्कीच जे प्रायोजक आहे त्यांचं कौतुक करावं लागेल. निदान डायग्नोस्टिक सेंटर, SSD हॉस्पिटल, आकाशदीप हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल, गॅलेक्सी इमॅजिंग. बॉलरसाठी आले डॉक्टर सुरेश पवार. बेसिल हॉस्पिटल, क्रेडेन्स हॉस्पिटल, मेगा इमेजिंग डायग्नोस्टिक सेंटर, साईस्वर हॉस्पिटल, डॉक्टर चौधरी स्टोन क्लिनिक, योगेश डोंगरे हॉस्पिटल आणि मेगा स्कॅन आणि साई ज्योत हॉस्पिटल. अजूनही भरपूर जणांचे नाव आहेत, एका याच्यामध्ये आपण करू शकणार नाही. डॉक्टर सुरेश पवार सर स्ट्राईकला आहेत. JP बोरसे सर, जयप्रकाश. बघूया हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू पण चुकलाय, सरळ जाऊन विसावलाय ST रक्षकाच्या हातामध्ये आणि 0 धावा या चेंडूवर. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, परत एकदा डॉट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी डॉक्टर सुरेश पवार सरांकडनं. आमच्याकडचा हा 16 वर्षाचा खेळाडू. उत्तम असं क्षेत्ररक्षण मध्ये प्रदर्शन असतं. हा परत एकदा मारलेला चेंडू. काय होतंय, काय बिघडतंय, कॅच होतोय का. आणि हा मिळालेला हा षटकार मिळालेला आहे DJ. परत एकदा मारण्याचा प्रयत्न. काय इशारा येतोय. वाईट चेंडू. थँक्यू सर. डॉक्टर सचिन पाटील, नालासोपारा संघाचे कॅप्टन, सर्वा.
हा परत एकदा त्याच प्रकारचा पहिला चेंडू जो टाकला होता त्याच प्रकारचा चेंडू आणि 0 ही त्यावरची धाव संख्या. मार्गदर्शन करणं खूप गरजेचं असतं. नॉन स्ट्रायकरचा खेळाडू ज्यावेळेस येऊन सांगतो, कानात कुजबुजतो, त्यानंतर नक्कीच काहीतरी घडतं. ते कोणाच्या बाजूने घडणार आहे ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे. हा परत एकदा हलकासा एज आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉक्टर मनोज कोटावळे सरांकडनं 2 रन भेटणार, पण चौका अडवलाय असं नक्कीच वाटतंय. हलकासा कट केला होता पण मनोज कोटावळे सर यांचं उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. या षटकामधला हा शेवटचा चेंडू. हा परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परत एकदा तिथेच आणि तिथोच क्षेत्ररक्षण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आणि या ओव्हरची सांगता झालेली नाही. या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 72 रन्स. 73 रन्सचं टार्गेट असेल. यानंतर कंटिन्यू इनिंग असणार आहे. वेलकम डॉक्टर नवनाथ, डहाणू चॅम्पचे कॅप्टन. सर्व आलेले आहेत, पोहोचलेले आहेत, वेळेवर पोहोचलेले आहेत. धन्यवाद. तर यानंतरचा टॉस होणार आहे VDA वर्सेस BMPA. BMPA चे कॅप्टननी आणि वसई डॉक्टर असोसिएशनच्या कॅप्टननी स्टेजकडे यायचे. डॉक्टर विनय यांनी स्टेजकडे यायचे. BMPA चे कॅप्टन डॉक्टर मनीष म्हात्रे यांनीही स्टेजकडे यायचे. त्यांच्या दोघांमध्ये आपल्याला हा टॉस करायचा आहे. 73 धावाचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते 73 धावा आता NMI फायटर्स कसं काढू शकतो ते आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या इनिंगमध्ये. तर आपण प्रायोजक खूप महत्त्वाचे असतात. पिकासो क्लिनिक्स डॉक्टर संदीप तायडे, डॉक्टर डहालेज डेंटल क्लिनिक, निरामय डायग्नोस्टिक, डॉक्टर ठाकूर यांचे न्यू लाईफ हॉस्पिटल, रिमशा डायग्नोस्टिक, तरंग इमॅजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, विजय मेडिकल, देवर्षा स्पेशालिटी क्लिनिक, न्यू हिमालया मेडिकल, ओम मेडिकल, रॉयल फार्मा, साई मेडिकल, श्री साई पॅथॉलॉजी, स्वास्थ्य डायग्नोस्टिक सेंटर, युनिक डायग्नोस्टिक, धन्वंतरी पॅथॉलॉजी, सुयश पॅथॉलॉजी, युनिवर्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अल्केम लॅबोरेटरी, डॉक्टर सचिन लोखंडे सरांचं महावीर हॉस्पिटल, डॉक्टर राजपाल हॉस्पिटल, ओमेगा डायग्नोस्टिक सेंटर, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, साईज्योत हॉस्पिटल, योगेश डोंगरे मेगा स्कॅन इमॅजिंग सेंटर, डॉक्टर चौधरी स्टोन क्लिनिक, डॉक्टर शाहरुख कानिफनाथ आणि डॉक्टर कल्याण घोडके यांचं साईस्वर हॉस्पिटल, मेगा इमॅजिंग डायग्नोस्टिक सेंटर, क्रेडेन्स हॉस्पिटल, डॉक्टर आकाश सिंग, डॉक्टर अनिश ठाकूर यांचं बेसिल हॉस्पिटल, गॅलेक्सी इमॅजिन, अपेक्स हॉस्पिटल, आकाशदीप हॉस्पिटल, SST हॉस्पिटल आणि कुलकर्णी निदान डायग्नोस्टिक सेंटर यांचं मनापासून कौतुक, आभार, शतशः आभार. यांच्यामुळेच ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर पुढचा टॉस घेऊन येतोय डॉक्टर मनीष म्हात्रे, BMPA चे कॅप्टन डॉक्टर मनीष म्हात्रे. डॉक्टर मनीष म्हात्रे सर, तुम्ही उन्हात तळपू नका, आतमध्ये या. अरे हे डॉक्टर मनीष म्हात्रे यांना मी टॉस का बॉस या मंचावर बोलवतोय. त्यांच्यामध्ये पुढच्या मॅचचा टॉस असणार आहे. सुंदर असं कंटिन्यू मॅचेस. आपल्या इनिंग्स लवकर संपतील. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पाण्यासाठी तुम्ही कधीही बोलू शकता. पाणी हजर राहणार आहे ग्राउंडवरती. तर या मॅचचा टॉस करण्यासाठी मी बोलवतोय डॉक्टर काटकर सर यांना. काटकर सर, डॉक्टर मधुकर काटकर सर यांना मी डॉक्टर धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांचं, कोकिलाबाई धीरूभाई अंबानी हॉस्पिटल यांचे
विजय यांचं स्वागत आहे. त्यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होणार आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वेडा टीम अतिशय दर्जेदार असं फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. विजय हा सूर्य, हा जयद्रथ म्हणजे हा टेल आणि हा हेड. तर कोण बोलणार आहे? ओके. आणि हा हेड. एक मिनिट सर, या जरा इथे 2 मिनिटं सजूस तर हे करूस तर. तुम्ही दोघं जण BMPA पण तगडी टीम आहे, बऱ्याच वर्षानंतर आमच्याकडे आलेली आहे. आणि वसई सर्व टुर्नामेंट्स अतिशय जोशाने खेळते. सर 2 मिनिटं बोलायचे, 2 शब्द घ्यायचे. खूप वेळ आहे सर अजून. विनय लास्टला बोलेल असं मला वाटतंय. तर कसं आहे सर आयोजन, नियोजन आणि आजचा टॉस तुम्ही जिंकलाय. सर्वात अगोदर आभार आपले कृष्णा सर. खूप सुंदर आयोजन आहे. ग्राउंड तर खूप आवडलं आहे आम्हाला. आणि ही न्यू कॉन्सेप्ट ही खूप छान वाटली. 3 ओव्हर या साईडने, नंतर सेकंड पॉवर प्ले, म्हणजे जसं टेस्ट सारखंच आहे की 1 इनिंग सेकंड इनिंग सारखं. ही कॉन्सेप्ट खूप आवडली आम्हाला. आणि 6 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्ही ते पूर्ण करणार आम्हाला माहिती आहे. नियोजन तुमचं खूप स्ट्रॉंग आहे. राहिली गोष्ट टॉसबद्दलचं मी 2 मिनिटात तुम्हाला कळवतो. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. तुमच्या सहकार्यामुळे 6 ओव्हरची मॅच होते. आज मला खूप मन भरून आलंय, आनंद झालाय. सगळ्या टीम 10च्या आत घरात आलेल्या आहेत. थँक्यू सर. भूपेश आणि मनीष खूप दिवसानंतर NMI मध्ये आलेला आहेत. हिरो एकदम बढिया. आम्ही खेळलोय पुण्याला. तर भूपेश आज आता जो काही निर्णय येईल तो येईल, पण कसं वाटतंय, कसं दिसतंय? अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन तुम्ही केलेलं आहे. आणि मी जेव्हा नियम तुमचे वाचले त्यावेळेसच ते बघून खुश झालो. कारण तर 6 ओव्हरच्या मॅचेस म्हणजे प्रत्येक बॉलरला संधी त्याच्यामध्ये भेटेल आणि बॅटमनला सुद्धा संधी भेटेल. असं नाही का 4 ओव्हर 2 फिल्डर खेळून गेले, 2 बॅटमन खेळून गेले. अतिशय सुंदर असं नियोजन आणि ती आयडिया जी मला आवडली. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे पारितोषिकं खूप जास्त तुम्ही ठेवलेली आहेत. त्याच्यामुळं कीपर पण नाराज नाही होणार आहे, फिल्डर पण नाराज नाही होणार आहे. बॉलर आणि बॅटमनला दरवेळेस पारितोषिकं मिळतात, यावेळेस सगळेजण खुश होऊन जाणार आहेत. तर त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. दोन्ही बाजूने बॅटिंग आणि बॉलिंग याबद्दल आपलं काय मत आहे? नवीन संकल्पना आहे या आपल्या टुर्नामेंटसाठी. 360 ग्राउंड असल्यामुळे दोन्ही साईडनं आपल्याला व्ह्यू बघता येतील. बॅट्समन, बॉलर, फिल्डर काहीच राहणार नाही शूट झाल्याशिवाय. वाऱ्याचा प्रभाव हा कमी होईल असं आपल्याला वाटतं का याच्यामध्ये, दोन्ही बाजूने बॅटिंग आणि बॉलिंग घेतल्यामुळे? नक्की. दुपारच्या सत्रात जेव्हा वारा अपोजिट साईडनं निघतो त्यावेळेस बेनिफिट हा लेफ्टी बॅट्समनला जास्त असतो. त्यामुळे इथे तसं काय राहणार नाही. हाफ हाफ वेने दोन्ही डिवाइड होणार. थँक्यू मनीष. खूप बोललास आणि तू खूप बोललास. दिल खुश हो गया, खुश हो गया आज. आणि ज्यांच्या सहवासातून आम्ही इतकं बोलायचं शिकलोय ते आमचे विघ्नेश मडवी सर, यांच्याकडे मी हँडओव्हर करतोय पुढचं समालोचन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर कृष्णा खडके सर. या स्पर्धेसाठी संपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे आणि समालोचन असेल, अँकरिंग असेल किंवा आयोजन असेल, NMI टीमसाठी गोलंदाजी, फलंदाजी असेल, आणि या सगळ्या जबाबदारीला पार पडत असताना सर्वच NMIचे सगळेच वॉरियर, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आपल्यासमोर रंगली जाते. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर विजय यांचा सन्मान आपण करणार आहोत. डॉक्टर शाहरुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर विजय यांचा सन्मान आपण करावा. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर विजय यांचा सन्मान केला जातोय डॉक्टर शाहरुख यांच्या शुभ हस्ते. चला, मॅच आपल्या समोर रंगली जाते. NMI फायटर्स वर्सेस वेडा टीम, म्हणजेच वागडे स्टेट डॉक्टर असोसिएशन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. 73 धावांचं टार्गेट उभं केलंय. 73 टू विन. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट्समन नेम प्लीज. बॉलर विवेक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बॅट्समन विवेक सिंग आणि नॉन सेकंडवर सागर. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 73 धावांचं भलं टार्गेट उभं केलंय. WTC म्हणजे वर्ल्ड टेनिस क्रिकेट आमचे राहुल उलवेकर हे देखील सज्ज झालेले या स्पर्धेचं धावतर आणि या टेलिकास्ट करण्यासाठी अप्रतिम असं टेलिकास्ट मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेडने ढकललाय. कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल आणि पहिली धाव आपल्या बॅटमधून पूर्ण होत असताना डॉक्टर विवेक सिंग त्याचबरोबर डॉक्टर सागर आणि विवेक यादव गोलंदाजी करत असताना डॉक्टर विवेक यादव आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अशी स्पर्धा. स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदान करावेचं मैदान आज संपूर्ण डॉक्टर उपस्थित आहेत. यावेळी चांगला फटका आहे. सिलिमिड ऑफ रिझन मध्ये धावची चिजंदी आहे. डायरेक्ट हिट झालाय. काय घडलंय मैदानामध्ये नाबाद असा इशारा दिला जातोय अंपायर विनोद भगत यांच्या माध्यमातून. खूप चांगली अंपायरिंग. आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत तांडेल सर आहेत. अगदी या मैदानाची ज्याने भरपूर जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवली. हे मैदानाचं व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं ते देखील स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. इथे 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावर लागलेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 73 धावांचं टार्गेट आहे. अतिशय देखणी स्पर्धा. संपूर्ण डॉक्टर बंधू या मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवत असताना ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक इथे पायाने चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट डॉक्टर सागर आणि डॉक्टर विवेक यांच्या माध्यमातून डॉक्टर विवेक यादव गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 73 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. त्यानंतर चौथं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. एक वेगळीच संकल्पना राबवली जाते या डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की 73 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करत असताना चांगला स्टार्ट आणि चांगली सुरुवात गरज आहे. 5 बॉलचा केस संपलाय. शेवटचा बॉल यशच्यांचा वेद दांडी गोल फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद होत असताना डॉक्टर विवेक इथे परतलाय. फलंदाज बाद. चला या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक आमचे स्पॉन्सर आहेत प्रायोजक आहेत. डॉक्टर सुहास कुलकर्णी यांचे निदान डायग्नोस्टिक सेंटर. साई स्नेहदीप हॉस्पिटल. डॉक्टर संतोष तायडे यांचे पिकासो क्लिनिक. त्याचबरोबर आकाशदीप हॉस्पिटल निरामय डायग्नोस्टिक सेंटर. शिवश पॅथॉलॉजिक लॅब. रिमशा डायग्नोस्टिक सेंटर घणसोली. डॉक्टर स्वप्नील पाटील यांचे गॅलेक्सी इमेजिंग सेंटर. क्रिडेन्स हॉस्पिटल घणसोली. डॉक्टर मनोज वर्मा यांचा मेगा इमेजिंग सेंटर. डॉक्टर अमेंद्र चौधरी यांचे स्टोन क्लिनिक व हॉस्पिटल. साई ज्योत हॉस्पिटल कोपरखेडे. डॉक्टर राहुल ढाळे डेंटल क्लिनिक. स्वास्थ्य डायग्नोस्टिक सेंटर घणसोली. न्यू लाईफ हॉस्पिटल कोपरखेडे युनिक डायग्नोस्टिक सेंटर. डॉक्टर देविदास चव्हाण यांचं देवशी क्लिनिक. डॉक्टर योगेश डोंगरे यांचं मेगा
ग्लॅब सेंटर वाशी, अपेक्षा हॉस्पिटल, बेसिल हॉस्पिटल, युनिव्हर्सल हॉस्पिटल, साईश्वर हॉस्पिटल, राजपाल हॉस्पिटल, डॉक्टर सचिन लोखंडे यांचं महावीर मॅटर्निटी होम, धनवंती पॅथॉलॉजिक लॅब, साई मेडिकल तुर्भे, ओम मेडिकल जुगाव, न्यू हिमालया मेडिकल्स, विजय मेडिकल्स, रॉयल्स फार्मा घणसोली, डॉक्टर सुरेश शिरवी यांचे तरंग डायग्नोस्टिक सेंटर, श्री साई पॅथॉलॉजिक लॅब, अमेगा डायग्नोस्टिक सेंटर, डिव्हाइन हॉस्पिटल घणसोली, डॉक्टर प्रकाश शेंडगे यांचं ओम गगनगिरी हॉस्पिटल, या सर्वांचं मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात म्हणावं लागेल NMI फायटर्स टीमची. 73 धावांचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय डॉक्टर सुरेश पवार आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डॉक्टर अमोल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 बॉलचा सामना आहे. 73 करायचे आहेत. इथे हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा उशीर करत असताना क्षेत्ररक्षण. एका धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. डॉक्टर अमोल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची कट लागली, चेंडू जातोय गली क्षेत्रामधून, फरार होईल चेंडू, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. डॉक्टर हॅलो 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 यस हॅलो 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 हॅलो. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 मार्गाचं असताना बॅटिंगसाठी आपण डॉक्टर सागर यांना पाहू शकाल. डॉक्टर सुरेश, डॉक्टर सागर आणि डॉक्टर अमोल गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इनटू द ब्लॉक होल. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा 2 डॉट बॉल. अप्रतिम षटक. डॉक्टर अमोल कम बॅक करत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी शेवटचा बॉल आहे. इथे ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 10 धावा. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 56 धावांची आवश्यकता. 24 बॉल 56 धावा आवश्यकता आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतं. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत. संतोष म्हात्रे सँडी सर यांचं देखील आगमन झाला. थोडासा बिझी होते त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये ते उपलब्ध नव्हते. पण खास कृष्णा खडके सरांचा नेहमी आग्रह होता की सगळेच NMI ची टीम भरपूर प्रेम केले माझ्यावर आणि सँडी सरांवर देखील आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सगळ्यांनीच वेलकम केलं. एक लेजेंडरी व्हॉइस आणि नवी मुंबई समालोचन क्षेत्रातील महागुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर
हे देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. मॅच क्रमांक दुसरी रंगली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. डॉक्टर राहुल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गरज आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 56 धावा. इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक्सिलेटर दाबावा लागेल. चांगला फटका लगावला जातोय थ्रू द कव्हर. चेंडू जातोय गॅप मध्ये आहे. चेंडू दणदण करत सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल सुरेश पवारच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरेश पवारच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर राईज झाला, बाउन्स झाला आणि बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एक एक डॉट बॉल बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवेल. हे आहे क्रिकेटचा घमासान आणि डॉक्टर प्रीमियर लीगचा थरार. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फलंदाजाला परतावा लागेल. सुरेश पवारच्या विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक पहिला दुसरा लागतोय टीम NMI फायटर संघाला. फलंदाज बाद. डॉक्टर सुरेश पवार सर बाद होत असताना नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. दीपक जाधव. डॉक्टर दीपक जाधव फलंदाजीसाठी मैदानामध्ये इंटर झाल्यात. 73 धावांचं टार्गेट आहे. आता 200 आणि 3 चेंडूचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर लागलेत. 2 गडी बाद. चला सामना स्पीडअप करा प्लीज. येस पाण्याची पूर्तता केली जाते कारण की ऊन जास्त आहे. 37-38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 40 पर्यंत पोहोचेल यात मात्र शंका नाही कारण की कमालीची गरमी जाणवते. त्यामुळेच तुम्हाला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित पाणी पिणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बरं नसेल किंवा तुमची तब्येत ठीक नसेल तर कृपया स्पर्धा किंवा सामना खेळू नका कारण की तुम्हाला त्याचा खऱ्या अर्थानं त्रास जास्त होऊ शकतो. इतका ऊन आहे. पण या उन्हामध्ये देखील खूप चांगला क्रिकेट खेळत असताना डाऊन द ग्राउंड चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फक्त 1 धाव मिळेल. लाजबाब क्षेत्ररक्षण. एका धावानं टीमची धावसंख्या 22-2. 22 वर 2 गडी बाद. NMI टीम 73 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डॉक्टर राहुल जाधव बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ऑफस्टंपवर मारा ठेवला जातोय. ही रणनीती आखली जाते. आतापर्यंत पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे डॉक्टर दीपक जाधव या गोलंदाजाने. सुपर माफ करा राहुल जाधव. डॉक्टर दीपक जाधव आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. यशाच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे नॉट आउटचा इशारा केला जातोय आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर लागले. 2 गडी बाद. 73 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 51 धावा. 18 बॉल 51 धावा म्हणजेच 15 पेक्षा जास्त सरासरी आणि तुम्हाला 17 पेक्षा जास्त सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत थोडीशी गरमी आहे. तुम्हाला थंडा कूल करण्यासाठी एनर्जी ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये येतो. तोपर्यंत DJ मास्टरला आपण विनंती करतोया आणि ऐकूया एक मधुर गीत.
अँड सोशल फाउंडेशन DSSF प्रेझेंट्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे टीम वेडा त्यांच्या अगेन्स्ट NMI फायटर्स हा संघ देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज डॉक्टर निलेश. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 51 धावा. आव्हान अवघड आहे. सेकंडवर फलंदाज डॉक्टर दीपक जाधव पाहायला मिळतील. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल या मॅचमध्ये. हा षटक पॉवर प्लेचं षटक आहे, इम्पॉर्टंट षटक आहे आणि 3 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल अगदी ऑप्शनवर ठेवला गेलाय, ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. हार्डलेनचा बॉल काहीसा मागे ठेवलाय, बॅट्समनच्या रीडमध्ये नव्हता, रिचमध्ये नव्हता आणि चांगले लाईन अँड लेंथ. कौतुक करावं लागेल वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनचं. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी राहिली, ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली, कौतुक करावं लागेल. खोलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून. थोडीशी फंबलिंग होईल तोपर्यंत सिंगल मिळते. डॉक्टर निलेश यांचा विचार केला बॅटनी धाव आली आहे तर गोलंदाजीची स्टाईल आपण जर पाहिली तर ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये गोलंदाजी करतोय की 1980 आणि 90च्या दशकामध्ये असे गोलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळायचे. अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी करत असताना डॉक्टर निलेश होल. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत डॉक्टर निलेश या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 1 धाव खर्च केली आहे. लाजबाब षटक, इम्पॉर्टंट षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. इथे पॉवर हिटिंगची गरज आहे पण इथे कुठेही पॉवर हिटिंग केली जात नाहीये. डॉक्टर सुरेश पवार सर आमच्यासोबत जॉईन झालेत कमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं देखील सर स्वागत आहे. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू आणि अशा तऱ्हेने कुठेतरी इथे फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना फलंदाज DSSFला शुभेच्छा देण्यासाठी सिनियर PI श्री संतोष धनावडे व त्यांचे मित्र डोंगरे साहेब खास जातीनं शुभेच्छा देण्यासाठी हजर राहिले आहेत. DSSF तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी डॉक्टर काटकर सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री डोंगरे साहेब यांचा सत्कार करावा. काटकर साहेब. आणि आमच्या टीमचे सर्वा सुरुत कृष्णा यांना विनंती करतो की श्री धनवडे साहेब यांचं स्वागत करावं. डॉक्टर सूर्यकांत उर्फ पॉली, बघूया आपला काय करिश्मा दाखवत आहेत ते. डॉक्टर सूर्यकांत येथील पहिलाच बॉल फेस करत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, काय पद्धतीने गोलंदाजी केली डॉक्टर निलेशने. लाजबाब चेंडू, लाजबाब षटक हाताळले गेले. फक्त 1 धाव खर्च केली 5 बॉलमध्ये आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी देखील झालाय. लाजबाब गोलंदाजी, या मॅचला कलाटणी देणारा षटक. डॉक्टर निलेश होळ गोलंदाजी करत असताना अकुट टप्प्याचा बॉल, मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव मिळेल. खूप चांगली आणि वेगवान फेकी पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. अप्रतिम षटक हाताळलं गेलं. फक्त 2 धावा खर्च केलेत या षटकामध्ये डॉक्टर निलेश होळने. मॅचला कलाटणी देणारे षटक म्हणावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 2. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 49 धावा. 12 चेंडू 49 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 24.50च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल. म्हणजे मला वाटते प्रत्येक बॉलला 1 4 मारावा लागेल. येस डॉक्टर सुरेश, तुम्ही खूप चांगली बॅटिंग केली होती पण दुर्दैवाने तुम्हाला मात्र परतावं लागलं. पण या मॅचमध्ये बऱ्याच चुका झाल्या. काय म्हणाल ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीने चुका झाल्या? ज्या नावाला साजेशी अशी फिल्डिंग झालेली नाही, पर्टिक्युलरली बॉलिंगनी बॉलर्सनी मोजून मापून बॉलिंग करायला हवी होती ती झाली नाही. 72 धावाचं टार्गेट होतं. संघाची फलंदाजी तुलनेनं कमकुवत आहे हे माहीत होतं. गोलंदाजी हाच एक जमेची बाजू होती परंतु तिथे देखील चुका झाल्या त्यामुळे 72 धावा झाल्या आणि त्या 72 धावा चेस करताना
शेवटी रिस्क घेऊन खेळावं लागलं, त्याच्यामध्ये विकेट जाणं आलं आणि आता ही अशी दुर्दशा NMI फायटर्सची बघायला येस मिळते. प्रेशर आहे, प्रेशर म्हणून म्हटलं आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 5 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय नरेंद्र, डॉक्टर नरेंद्र. 12 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल, यश यांचा वेज फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद होतोय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, फलंदाज बाद. वसई टीमचा निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग फलंदाजी स्वीकारलेली वसई टीमनी आणि BMPTM बॉलिंगसाठी तयार राहायचंय. त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ही मॅच झाल्या. धन्यवाद. बघा पहिली मॅच झाली होती. NMI वॉरियर्स टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण NMI फायटर्स टीमने दुसराच टॉस जिंकला होता. त्या मॅचमध्ये जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला असं म्हणता येईल, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर फिल्डिंग करत असताना बऱ्याच चुका झाल्या आणि नुकतंच आपण नेक्स्ट मॅचमध्ये देखील तेच पाहणार आहोत की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे दोन्ही मॅचमध्ये धावा चेस होताना पाहायला मिळालं नाही. ही खेळपट्टी प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार लाभदायक ठरले, कारण की चेसिंगमध्ये कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागले. नवीन बॅटर मुकेश चंद्रा. खोलबट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रेझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर 27 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेस देखील चांगला बॉल, आणखीन एक विकेटचं पतन. दांडी गुल, फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी. डीजे प्लीज. दीपक जाधव परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तेजस कोळपे पाटील नवीन फलंदाज आता आहे. आता इक्वेशन जर पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज डॉक्टर नरेंद्र शिंदे. अप्रतिम गोलंदाजी, टीम वेडा करून येते. वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन हा संघ देखील आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. एकेरी दुहेरी धाव ही मात्र पवार सर ही मॅच जिंकू शकत नाही, त्यासाठी मोठी फटके अपेक्षित होती आणि कुठेतरी सुरुवात खराब झाली. मी नेहमी म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. तुमची सुरुवात चांगली झाली ना तर अर्ध काम तुमचं पूर्ण होतं, पण इथे सुरुवात कुठेतरी खराब झाली. पवार सर काय म्हणाल? बरोबर. आणि ती सुरुवात इतकी खराब झाली की शेवट किती ओढून ताडून गोड करायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होईल असं दिसत नाही. आता मला वाटतंय फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 44 धावांची आवश्यकता. 44 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासात असं कधी घडलं पाहायला मिळालं नाही की एका षटकामध्ये 44 धावा झाल्या. 47 धावा मी पाहिल्यात 5 बॉल मध्ये पाहिल्यात. अगदी मैदान जर बेलापूरच्या मैदानावर असा पराक्रम झालाय की 47 धावांचं टार्गेट होतं आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजांनी 47 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्या होत्या. असा कारनामा झालाय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सौरव आलाय. असा कारनामा जर सौरवनी करून दाखवला तर निश्चित NMI फायटर्स कडून त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. सौरवनी जर NMI फायटर्सना 44 धावांची गरज आहे आणि सौरवनी जर या मॅचमध्ये जर 44 धावा NMI फायटर्सला करू दिल्या तर 5,000 रुपयाचं बक्षीस
NMI संघाकडून देण्यात येतील. 6 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा वेडा टीम प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे, 8 मॅच आपल्याला कव्हर करायचे, दुसरा सामना सुरू आहे, त्यामुळेच हंबल रिक्वेस्ट आहे की आता वेळ वाया घालू नका. आणि नेक्स्ट मॅच लगेचच फिल्डिंग करणारी टीम आपण रेडी राहा, टीम मीटिंग करून घ्या, लगेचच मैदानाचा ताबा घ्या. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय, पडल्यानंतर बाहेर निघाला. विकेट किपर अगदी यष्ट्या तिन्ही उखाडून टाकल्यात. अति एक्साइटमेंट असते आणि विकेट किपिंग करत असताना मात्र कुठेतरी पॉपिंग क्रीज क्रॉस केली या अपेक्षेने या क्विक स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला. महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे आतापर्यंत, ज्यांनी सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात वेगवान यष्टीची करण्याचा पराक्रम केला. सध्याच्या घडीला IPL सुरू आहे, सगळ्यांचंच लक्ष तिकडे वेधलं गेले. पण आज आपला व्यस्त कारभार, आपला डॉक्टरी करत असताना, आपण पेशंटची सेवा करत असताना कुठेतरी क्रिकेटपासून दूर गेलो होतो आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा तुम्हाला मैदानामध्ये घेऊन आली आहे. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, अगदी बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव मिळते. आता फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे, औपचारिकता राहिली आहे आणि भरपूर धावांची आवश्यकता आहे. तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वेडा टीम कडून राहिली. वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन हा संघ अगदी ठाण्यावरून इथे उपस्थित राहिलाय. कमी गतीचा चेंडू आहे, बिरकावलाय चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप होईल, चेंडू सीमा लगत जाईल आणि सीमारेषा पार चौकार. 4 धावा मिळतील. फलंदाज आपण पाहू शकाल चौकार आलाय डॉक्टर तेजस पाटील यांच्या माध्यमातून. वेडा टीमचं एक फार कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. गेल्या 2 वर्षापासून वेडा टीम विजयाचा दावेदार म्हणून समर्थपणे उभी राहिलेली पाहायला मिळाले. त्याच्या अगोदर जवळजवळ एक 6-7 वर्ष वेडा टीमला कोणतीही ट्रॉफी मिळालेली नव्हती, परंतु गेल्या 2 वर्षापासून एक प्रबळ दावेदार म्हणून वेडा टीम समोर आलेली आहे. डेफिनेटली मेहनत करावी लागते त्यासाठी. प्रत्येक टीम सुरुवातीचा काळ असतो ना, तो संघर्षाचा असतो. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यश टिकवण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो. त्यामुळेच वेडा टीमने तेच केले का मागच्या 4-5 हंगाम पाहिली, 4-5 वर्ष पाहिली तर वेडा टीम बॅकफुटला होती, पण सध्याच्या घडीला जो परफॉर्मन्स आलाय, ज्या पद्धतीची बॅटिंग आणि बॉलिंग राहिली आहे, त्याबद्दल कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा अंपायर काय इशारा करतील याकडे लक्ष असेल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे, 37 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर वेडा टीम चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. अखेरचं षटक हाताळत असताना सौरभ डॉक्टर सौरभ गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल आहे, औपचारिकता राहिली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटच्या बॉलवर इथे फटका येतोय चांगला. तोपर्यंत चौकार जरी झाला तरी सामना गमवावा लागेल आणि हा सामना वेडा टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम वेडा आणि हार्ड लक टीम NMI फायटर्स. आपण चांगला खेळ केला आणि या स्पर्धेतून आपला प्रवास संपला.